डीएम याला धनंजय मुंडे म्हणतात. मित्रांनो, राजकारणाचा रंगमंच तापलाय. ओबीसी विरुद्ध मराठा आरक्षणाचं रणांगण पेटलंय आणि या रणात धनंजय मुंडे यांचं एक भाषण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. महाएल्गार सभा नावातच आग आहे, पण या सभेत झालेलं भाषण तेवढंच विस्फोटक देखील आहे. धनंजय मुंडे मराठवाड्यातील दमदार नेता, ग्रामीण भागातील लोकांच्या मनात घर करून बसलेलं नाव, ओबीसी समाजातून पुढे आलेले आणि नेहमी स्पष्ट बोलणारे, पण यावेळी त्यांनी घेतलेला सूर थेट बोट ठेवते जरांगे पाटलावर. महाएल्गार सभेत मंचावर उभे राहून त्यांनी म्हटलं, ओबीसीचं हक्काचं आरक्षण कोणी हिसकावून घेणार नाही आणि ज्यांना वाटतं आम्ही शांत बसू त्यांना चुकीचा अंदाज लावलाय. मित्रांनो, सभेचं वातावरण जबरदस्त होतं. ओबीसी संघटनांचे नेते, हजारो कार्यकर्ते आणि घोषणांनी दुमदुमलेला परिसर. आरक्षण आमच्या हक्काचं, धनंजय मुंडे आगे बढो, हम तुम्हारे साथ है, या घोषणा. लोकांचा उत्साह पाहून स्पष्ट जाणवत होतं की केवळ ही सभा नाही तर ओबीसींच्या आत्मसन्मानाची गर्जना आहे. धनंजय मुंडे यांनी नाव न घेता पण मुद्दा स्पष्ट केला. कोणी एकटा उठून बोलला म्हणून समाजाचं नशीब ठरत नाही. आरक्षणाचं राजकारण काही खेळ नाही. ही ओळ ऐकून सभेत टाळ्यांचा कडकडाट झाला, कारण सगळ्यांना ठाऊक होतं जरांगे पाटलांच्या मागण्या आणि त्यांचा दबाव हा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात संवेदनशील विषय आहे. पण धनंजय मुंडे यांनी इथे पवित्रा घातला. ओबीसीचं आरक्षण आम्ही रक्तानं जपलंय, ते कुणालाही देणार नाही. राजकीय तज्ज्ञ सांगतात, धनंजय मुंडे यांच्या या भाषणांनी अनेकांना संदेश दिलेला आहे. एकीकडे ओबीसींच्या भावना उफाळून आल्या, तर दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. काहींनी तर थेट प्रतिक्रिया दिलेली आहे. मुंडेंनी जरांगे पाटलावर हल्ला चढवला, तर काही म्हणाले हा केवळ राजकीय आत्मविश्वासाचा सूर आहे. पण नाकारता येत नाही, या भाषणाने महाराष्ट्राच्या आरक्षण राजकारणात नवं वळण आणलेलं आहे. सोशल मीडियावर धनंजय मुंडे ट्रेंडमध्ये आहेत. हजारो लोकांमध्ये त्यांच्या भाषणाची क्लिप शेअर केलेली आहे. हजारो लोकांनी त्यांच्या भाषणाची क्लिप व्हायरल केलेली आहे, शेअर केलेली आहे. काहींनी त्यांचं कौतुक देखील केलेलं आहे. धनंजय मुंडे यांनी ओबीसींचा आवाज बुलंद केला, तर काही म्हणाले हे भाषण ओबीसी मराठा एकतेवर पाणी फेरणार आहे. ट्विटर असो, फेसबुक असो, युट्यूब असो, कमेंटचा महापूर आलेला आहे. मुंडे विरुद्ध जरांगे हा नवीन राजकीय समीकरणाचा टॉपिक बनलाय. या भाषणानंतर पुढे काय? मुंडेंनी घेतलेला हा आक्रमक सूर म्हणजे आगामी निवडणुकीसाठी तयारी आहे का, असे देखील प्रश्न उपस्थित होत आहे. ओबीसी मतदारांना आपल्याकडे घट्ट ठेवण्याची चाल आहे का, असे आता प्रश्न विचारू लागले आहेत आणि लोकांना पडलेले आहेत. परंतु काही जरी असलं तरी धनंजय मुंडे हे स्पष्ट बोलणारे नेते आहेत आणि त्यांना काल भाषणामध्ये सांगून टाकलं, जे काय सगळं बोलून टाकलं. राजकारणात प्रत्येक शब्दाचं वजन असतं आणि मुंडे यांच्या शब्दांनी आता महाराष्ट्रात नवी चर्चा पेटवलेली आहे. मित्रांनो, जर तुम्ही धनंजय मुंडे यांचं भाषण ऐकलं असेल, त्यांचा प्रत्येक शब्द जर ऐकला असेल, तर प्रत्येक शब्द हा वजनदार होता आणि प्रत्येक वजनदार शब्दामध्ये काहीतरी दडलेलं होतं. सोहर आणि एक लोहर की म्हणण्यासारखं त्यांनी या सभेमध्ये ही सभा गाजवून सोडली असली तरी त्यांच्या शब्दामध्ये एवढं वजन होतं. एका एका शब्दाचा अर्थ स्पष्ट आणि ठळक दिसून येत होता. त्यांना नाव न घेता, परंतु त्यांना जे संदेश द्यायचा होता, त्यांची जी भूमिका स्पष्ट करायची होती, ती त्यांना काल स्पष्ट केलेली आहे. महाएल्गार सभा कालच संपली, पण चर्चा अजूनही सुरूच आहे. एकीकडे जरांगे पाटलांचा संघर्ष आणि दुसरीकडे धनंजय मुंडे यांचा ठाम इशारा. पुढचं पान महाराष्ट्राचं राजकारण ठरवेल. पण एक गोष्ट नक्की आहे, या लढाईमध्ये आता ओबीसी आणि मराठा नव्हे तर भावना विरुद्ध रणनीतीचं रण पाहायला मिळणार आहे. मंडळी, तुम्हाला काय वाटते? धनंजय मुंडे जे बोलले ते स्पष्ट बोलले, योग्य बोलले का? नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, धनंजय मुंडे हे नाव असं आहे जे ग्रामीण भागात प्रसिद्ध आहे, परंतु धनंजय मुंडे यांना तरुण वर्ग जो प्रचंड प्रमाणामध्ये मानणारा आहे. तसेच धनंजय मुंडे यांना आमदारकीच्या निवडणुकीमध्ये विधानसभाच्या महाराष्ट्रामध्ये 1 नंबरला मतं पडली होती. 1,42,000 त्यांना लीड होती. एवढ्या मतांनी ते निवडून आले असताना देखील अशा प्रकारची इतक्या दिवस शांतता ठेवून काल जी महाएल्गार सभा झाली त्यामध्ये त्यांना स्फोटक जी त्यांची कालचं जे भाषण व्हायरल होत आहे ते मात्र एका शब्दाना शब्द त्यांच्या बघण्या
सारखाच आहे, कारण प्रत्येक शब्द वजनदार आणि त्या वजनदार शब्दामागे नाव न घेता अचूकपणे स्पष्टता आणि ज्याला कुणाला बोलायचं असेल किंवा ज्याला कुणाला संदेश द्यायचा असेल तो संदेश दिला. परंतु ओबीसीचं आरक्षण हे आम्ही तुम्हाला घेऊ देणार नाही. तुम्हाला घ्यायचंय तर तुम्ही ईडब्ल्यूएस मध्ये जा किंवा तुमचं वेगळं टाट करा, अशी त्यांची प्रखर पहिल्यापासून इच्छा तर आहेच आणि काल ती बोलून देखील दाखवली. परंतु इतक्या दिवस न बोलणारा नेता आणि थेट आता मराठा समाजालाच त्यांना आपल्या अंगावर घेतलं असं देखील म्हणाय हरकत नाही, कारण की आता असं भाषण केल्यामुळे त्यांना एक रिस्कच घेतलेली आहे. परंतु ते म्हणतात ना, इश्क है तो रिस्क है, तशा प्रकारेच आता धनंजय मुंडे यांनी सुद्धा रिस्क घेतलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये त्यांना एवढ्या मोठ्या प्रचंड लीडमध्ये निवडून येणारे नेते आहेत, ते दरवर्षी त्यांना लीड भेटतच असते. परंतु एवढं असलं तरी कोणताही नेता असला तरी जरांगे पाटील यांच्या विरुद्ध बोलायला तयार नसतो. परंतु डीएम म्हणजे धनंजय मुंडे यांनी ते स्पष्ट करून स्पष्ट शब्दामध्ये इशारा दिलेला आहे आणि ओबीसी समाजासाठी मी सदैव तत्पर आहे आणि हे आरक्षण आम्ही तुम्हाला घेऊन देणार नाहीत. घ्यायचं असेल तर तुमचा वेगळं टाट माना आणि त्याच्यामधून आरक्षण घ्या किंवा तुम्ही ईडब्ल्यूएस मध्ये जा. तुम्ही काय आमच्यामध्ये येऊ नका, हे त्यांना स्पष्ट केलं असलं तरी पण धनंजय मुंडे यांना बीडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये युवा वर्ग त्यांना मानणारा आहे आणि आता धनंजय मुंडे यांचं पुढचं पाऊल काय असेल याकडे सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या आहेत. कारण की त्यांचं कालचं झालेलं भाषण एवढं प्रचंड व्हायरल होत आहे आणि त्यांची बोलण्याची शैली त्यांना तर चॅलेंजच नाही. मंडळी, तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट करा. धनंजय मुंडे आणि जरांगे पाटील असं काय वर पेटण्याची काही संकेत दिसत आहेत का? मनोज जरांगे पाटील देखील त्यांच्या विरुद्ध सभा घेतील? नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि बघत राहा राजतक मराठी, आपल्या हक्काचं चॅनल. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.